वाव. तर बघू शकता किती छान मस्त अशी मँगो कुल्फी झालेली आहे आणि तुम्ही पूर्ण रेसिपी ट्राय करून बघा मँगो कुल्फीची घरी. चांगली झाली. चला तर मँगो कुल्फी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतात ते बघूया आपण. आणि मस्त छान बघा आता 1 लिटर दूध घेतलेलं आहे मी, फुल क्रीम दूध घेतलेलं आहे. काजू बदाम भिजत घातलेले होते मी, 5-6 काजू बदाम, 5-6 काजू बदाम आणि 5-6 काजू. आणि हे छान मस्त आंब्याचा गर आहे. तर हे 2 आंबे आहेत, काही गावरान आहेत, काही आपले दुसरेवाले आहेत. आणि साखर, मिल्क पावडर, थोडी विलायची पावडर आणि केशर. तर चला आपण मस्त आता गॅसवर छान कढई ठेवू आणि कढईमध्ये हे दूध घालूया. आणि हे दूध मस्त आपल्याला अर्ध तरी आटून घ्यायचं आहे, मस्त असं रबडी टाईप. आणि कसं आटवायचं, त्याच्यामध्ये आपल्याला ही मिल्क पावडर घालायची आहे आणि काजू बदाम मस्त पेस्ट करून घालायची आहे. मग ॲटोमॅटिक थोडं लवकर ते आटून येईल आपलं दूध. आणि एकदम घरच्या साहित्यामध्ये. आणि आपले आंब्याचं सीझन पण चालू आहे आणि मुलांना काय रोज आईस्क्रीम 2-2 टाईम जरी आईस्क्रीम दिली तर मुलं खातातच. तर ही करून बघा तुम्ही मँगो कुल्फी. तर बघा किती छान मस्त अशी दुधाला उकळी आलेली आहे आणि अशी साय मोडत राहायची त्याची, म्हणजे छान मस्त आपलं दूध एकदम घट्टसर होईल. तर अशाच प्रकारे थोडंसं दूध कमी होऊ द्यायचं. तर बघा छान मस्त आपण काय करू आता, हे थोडंसं दूध घेऊया असं साईडला, 2 ते 3 चमचे. आणि ही जी आपण मिल्क पावडर घेतलेली आहे ना, ही आपण याच्यामध्ये घालूया. कारण ही पूर्ण दुधामध्ये जर आपण घातली तर अशी गुठळ्या होण्याची शक्यता असते. त्यामुळे ह्या दुधामध्ये थोडीशी मस्त अशी मिक्स करून घ्यायची कमी दुधामध्ये, कारण गरम असतं नाही आपलं. तर बघा ही मस्त अशी अशापैकी बघा छान मस्त अशी आपली मिक्स झालेली आहे मिल्क पावडर. आता हे आपण मिश्रण ह्या दुधामध्ये सोडूया आणि आपल्याला असं बऱ्यापैकी मस्त असं हलवत राहायचं आहे. ही अशी साय वगैरे अशी मोडत राहायची आहे, म्हणजे आपलं दूध एकदम छान मस्त असं रबडीसारखं बनेल. आणि थोडंसं आपण केशर टाकूया, म्हणजे आपल्या दुधाला एकदम छान मस्त कलर येऊन जाईल. तर बघा आता दूध तो उकळणारच आहे आपलं. आपण काय करूया, तोपर्यंत हे काजू बदाम आपण भिजत घातलेले होते ना, ते बारीक करून घेऊया छान. एकदम मस्त बारीक पेस्ट बनवूया आपण. तर बघा हे अशी झालेली आहे, पण थोडंसं आपण याच्यामध्ये दूध ॲड करूया आणि एकदम मस्त पेस्ट बनवूया. तर बघा छान मस्त थोडंसं दूध ॲड केलेलं होतं आपण. तर बघा किती एकदम छान मस्त बारीक पेस्ट तयार झालेली आहे काजू बदामची. आणि ते भिजू घातले ना तर एकदम अशी स्मूथ पेस्ट तयार होती. त्याच्यामुळे भिजू घालायचे अगोदर अर्धा तास तरी. तर बघा आता याच्यात आपण मिल्क पावडर ॲड केलेली होती. आता ही पूर्ण पेस्ट ॲड करू आपण. आणि एकदम सोपी आहे, फक्त थोडंसं दूध आटेपर्यंत आपल्याला थोडा वेळ देणं आहे, नाही तर एकदम सोप्या पद्धतीनं आपली ही मँगो कुल्फी रेडी होती घरच्या घरी. तर बघा छान मस्त आता मी पेस्ट टाकलेली आहे याच्यात आणि पूर्ण असं छान मस्तपैकी असं हलवून घेतलेलं आहे व्यवस्थित असं, बघू शकता तुम्ही. आणि आता थोड्या प्रमाणात आपल्याला आटू द्यायचं आहे. मी दाखवलंच तुम्हाला कसं कुठपर्यंत होऊ द्यायचं तर. आणि त्याआधी आपण थोडीशी याच्यामध्ये साखर घालूया. हे किती मी 3 चमचे घेतलेली आहे साखर. तर आंब्याच्या गोडीनुसार घ्यायची आहे आपल्याला साखर. आपले आंबे किती गोड आहे आणि किती नाही. तर बघा एवढी मी एवढी साखर घालते. आता याला मस्त मोठ्या गॅसवर असं हलवत राहायचं याला कंटिन्यू. तर बघा किती छान मस्त घट्ट झालेलं आहे आपलं दूध. आणि त्याच्यामध्ये थोडं आपल्याला कसं आहे, तुम्हाला जर घरी बनवायची असेल कुल्फी तर आपण काम करता करता पण दूध आटवायला ठेवतो. फक्त 15 ते 20 मिनिटं लागतात दूध आटवण्यासाठी.
आणि त्याच्यामध्ये मी मिल्क पावडर आणि काजू बदामाची पेस्ट टाकल्यामुळे ते अजून पटकन घट्ट झालेलं आहे. तर मस्त तुम्ही बनवून बघा. आणि तुम्ही काम करता करता असं नाही की लगेच कुल्फी बनवायची तर अर्धा तास तिथे उभं राहायचं. तुम्ही एकीकडे काम करत असताना, स्वयंपाक करत असताना सुद्धा तुम्ही दूध आटवायला ठेवू शकता. आणि आता मँगोचं सीझन आहे, तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा कशी झाली आपली मँगो कुल्फी. म्हणजे आता तुम्हाला दिसेलच आता कशी होईल. तर आता आपण गॅस बंद करूया आणि हे पूर्ण मिश्रण आपल्याला असं पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे, एकदम गार. आणि तोपर्यंत आपण आता हे जे आहे ना, थोडंसं हे आपण मिक्सरमध्ये एका साईडला बारीक करून ठेवूया. हे जे आंबा घेतलेला आहे मी, काही याच्यामध्ये गावरान आहे आणि काही आपले दुसरे आहेत, त्याच्यामुळे मी अशी कट काही केलेली नाही. आता याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच ॲड केलेलं नाही आहे. थोडीशी आपण विलायची घालूया याच्यामध्ये आणि थोडंसं मिल्क मेड. तर हे बघा छान मस्त 2 चमचे आपण मिल्क मेड टाकूया. त्या मिल्क मेड नाही ना इतकी क्रीमी टेस्ट येते ना, एकदम भारी. तर बघू शकता तुम्ही आता, हे बघा किती भारी मस्त. आपण याच्यात काहीच ॲड केलेलं नाही. हे अशी आपल्याला पल्प बनवायचा आहे मँगोचा. आणि हे थंड होईपर्यंत आपण थोडासा आता हा झाकून ठेवूया. हे आपलं दूध मस्त हे आपण आटवलेलं जे आहे हे बघा एकदम भारी झालेलं आहे आपलं. आणि अजून थंड झाल्याच्या नंतर एकदम मस्त आटून येणार आहे. तर बघा हे छान मस्त आपलं आता हे थंड झालेलं आहे. हे दूध बघू शकता तुम्ही, हे बघा एकदम मस्त थंड झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण हे पल्प टाकूया मँगो आणि असं मिक्स करूया. हे मस्त पैकी असं छान असं एकदम एकजीव करायचं आहे आपल्याला. मिक्स करायचं आहे पूर्ण आपलं दूध आणि मँगोचा पल्प. पूर्ण रेडी आहे, पण आपल्याला थोडंसं आपण एकदम स्मूथ टेक्स्चर येण्यासाठी आपण काय करायचं, हे थोडंसं मिक्सरला फिरून घेऊ. तर बघा तुम्ही ह्या मिश्रणामध्ये आणि ह्या मिश्रणामध्ये बघा किती फरक येतं. म्हणून आपल्याला हे अशा प्रकारे हे मस्त असं एकदम भारी बनवून घ्यायचं आहे. तर बघू शकता हे छान मस्त पूर्ण मी मिक्सरमधून अजून बारीक करून घेतलेलं आहे. आणि आता मस्त आपल्याला हे बघा वाव एकदम भारी असं एकदम स्मूथ टेक्स्चर आलेलं आहे. तर आपण माझ्याकडे हे आहे कुल्फी मोल्ड. तर मी आता एका याच्यामध्ये मस्त छान तुम्हाला असं टाकून दाखवते. तर बघा मस्त असे हे असे भरून घ्यायचे कुल्फी मोल्ड. थोडीशी रिकामी ठेवायची आणि असं असं करायचं एकदम असं बसून जातं आणि असं झाकण लावून घ्यायचं. आणि ही जी काडी आहे ना अशी ठेवायची मी असं ठेवून घ्यायचं. अशा प्रकारे मी सगळं भरून घेते. तर बघा छान मी अशा प्रकारे सगळे मोल्ड भरून घेतलेले आहे. आणि किती मी 1 लिटर दूध घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण रेसिपी बघा कुल्फीची कशी आहे. तर आणि आपले हे 6 फुलवाले एकदम मोठे आहेत हे मोल्ड, हे भरलेले आहेत. आणि बघा किती 7 ते 8 काजू 7 ते 8 बदाम घेतलेले होते मी, भिजत घातलेले होते तुम्ही तर बघितलेच. आणि मिल्क पावडर घातलेली होती. तर बघा किती छान मस्त लवकर दूध पण आटलेलं आहे. आणि मी आता ह्या याच्यामध्ये उरलेलं हे मस्त आईस्क्रीम सेट करायला ठेवणार आहे. हेच फरक आहे फक्त कुल्फी आणि आईस्क्रीममध्ये, की आईस्क्रीममध्ये फ्रेश क्रीम वापरतात, तर मी ही कुल्फीचं हे केलेलं आहे. तर आता माझे मोल्ड भरलेले आहे, तर मी याच्यामध्ये मस्त सेट करणार आहे आणि तुम्हाला आता मी उद्या सकाळी दाखवल की आपली आईस्क्रीम कशी होईल. तर बघा मी आता असं छान मस्त याच्यामध्ये आता पूर्ण मिश्रण टाकून घेणार आहे कुल्फीचं. बघा
बघा आपण छान मस्त असे छान मोल्ड बनवून घेतलेले आहे कुल्फीचे. तर अशाच छान छान रेसिपीसाठी कांचन रसोईघरला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या छान छान मस्त नवनवीन तुम्हाला रेसिपीज येऊन जातील. आणि बघू शकता तुम्ही घरच्या घरी आपली मँगो कुल्फी कशी झालेली आहे. आणि आता नंतर तुम्ही पूर्ण ते सेट झाल्याच्या नंतर तर बघणारच आहे. तर आता आपण बघूया उद्या. तर बघा छान मस्त आता मी हे झाकण लावून घेते असं. आणि चला आपण मस्त आता फ्रीजर मध्ये ठेवूया. तर आता आपण म्हणजे 5 तासापर्यंत आपण कधीही काढू शकतो, पण आता झालेली आहे रात्र, म्हणजे 6 वाजलेले आहे. तर मी आता ही डायरेक्ट सकाळीच तुम्हाला दाखवते. चला, काल आपण मँगो कुल्फी बनवली होती आणि फ्रीजरमध्ये ठेवलेली होती. तर आता 10 ते 12 तास झालेले आहे. तर झाली का नाही आपण बघू. तर बघू आपण झाली का नाही. भरून घेऊन बेटा. तर बघा आपण छान मस्त त्याला असं करूया आणि थोडंसं पाण्यामध्ये डीप करूया. लगेच आपली ती कुल्फी लगेच निघून जाते, इझिली निघून जाते एकदम. तर बघा किती छान मस्त झालेली आहे आणि लाईट पण गेली ती मधामध्ये. तर बघा तरी 1 तास लाईट गेली ती मधात, तरी एकदम छान मस्त झालेली आहे आपली कुल्फी. थोडं असं फिरवायचं आणि एकदम छान निघून जाते ती. वाव. तर बघू शकता किती छान मस्त अशी मँगो कुल्फी झालेली आहे. आणि तुम्ही पूर्ण रेसिपी ट्राय करून बघा मँगो कुल्फीची घरी. चांगली झाली चांगली. आणि मी बाकीचं बॅटर उरलेलं कुल्फीचं हे याच्यामध्ये ठेवलं होतं एका डब्यामध्ये छान. तर हे पण बघू शकता तुम्ही. वरती काय घेऊ का. तर बघा एकदम छान मस्त असं आपलं आईस्क्रीम सारखं असं झालेलं आहे. तर बघू शकता किती मस्त झालेलं आहे.